काश्मीर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटील यांची आपबीती. उपचारानंतर सुबोध पाटील सुखरूप परतले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले कामोठी येथील रहिवासी सुबोध पाटील उपचारानंतर आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. त्या दिवसाची भीषण आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. पाटील म्हणाले, त्या दिवशी मी घोड्यावर बसून डोंगर चढत होतो. तेवढ्यात अचानक गोळ्यांचा आवाज ऐकू आला. काही काळाच्या आत 2 दहशतवादी आमच्याकडे आले आणि म्हणाले की हिंदू एकीकडे व्हा आणि मुस्लिम एकीकडे व्हा. मग त्यांनी हिंदूंवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. एका गोळीने माझ्या गळ्यावर घाव केला आणि मी तेथेच बेशुद्ध पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझी पत्नी जवळ नव्हती, त्यामुळे अधिकच भीती वाटू लागली. थोड्याच वेळात एका घोडेवाल्याने मला पाणी दिले आणि मला घोड्यावर बसून खाली आणले. तेथे लष्कराच्या जवानांनी प्रथमोपचार केला आणि ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला हलवलं. तिथे मला 7 दिवस दाखल ठेवलं होतं. सुबोध पाटील यांना अद्याप त्या क्षणांची धडधड आठवते. तिथे एक अतिरेकी जवळ आला. जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं, हिंदू कोण आहे, खडे हो जा. आम्ही सगळे घाबरलेले होतो सर्व ते. आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो. आणि प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे हो जा. मग कोण हे करत नव्हते. मग त्यांनी लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच. एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मानेला लागून गेले. ते मला माहीत नव्हतं. मी बेशुद्ध पडले त्यावेळी. बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आले. शुद्धाला बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला. जेव्हा शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते. असं मानव कोण असेल ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉडी पडलेले होते. ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि नंतर सांगितलं, साहब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो. मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले. ते मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.